असा आरोप करण्यात आलेला उमेश पाटलाकडून की तुम्ही उमेदवारीसाठी भाजपमध्ये जाऊन उमेदवारी लढणार होता आणि हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही हे सर्व 2029च्या निवडणुकीसाठी करताय, असं 2 आरोप त्यांनी केलेले आहेत. आता ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत आहात आणि ज्या पद्धतीचे आरोप केले जातात याच्यावरनं एकच मात्र गोष्ट क्लिअर होत चाललेली आहे. त्यांचा मेंदू ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी मेंदू दिसत नाही आणि जी काय आकलन पाहिजे राजकारणाची नाही तर समाजकारणाची ही सुद्धा त्यांना दिसत नाही. दादा खऱ्या अर्थाने त्यांचा दादांचा काय विचार होता हे सुद्धा त्यांना कळलं नाही. जर एक असा व्यक्ती ज्याला काहीच कळलं नाही त्याच्याबद्दल जर आपण काय बोलत गेलो तर उद्या जाऊन आम्ही सुद्धा काही गोष्टी विसरून जाऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीला अजून याच्या पुढे उत्तर देणं म्हणजे कुठंतरी राजकीय दृष्टिकोनातून आमची उंची कमी करण्यासारखं आहे. तेव्हा आम्हीच होतो ना. आता दादा आणि आम्ही कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी काही गोष्टी आमच्या समजुता झाला असेल, समजून घेतल्या गेल्या असतील आणि त्यानंतरच आम्ही एकत्रित त्या ठिकाणी राहिलो आणि भाजपच्या विरोधात तिथं बोलत राहिलो. त्यामुळे हे जे काही नवीन हिरो बनण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत त्यांचं एवढं राजकीय महत्त्व नाही असं मला वाटतं. पवारांची राजधानी बारामती आहे, त्याचा सर्व तुम्हाला भरायचं आहे. बारामती सर्व तुमच्या हातात यावी यासाठी तुमचे हे सर्व प्रयत्न सुरू आहेत असं देखील ते म्हणाले. त्यांना बारामतीकर कळलेच नाही. बारामतीकर जर तुम्ही असाल तर बारामतीकर ठरवतात की त्या भागाचं सर्वसळ कोण होणार आहे. कुठला नेता ठरवू शकत नाही. त्यामुळे बाहेरच्या लोकांना बारामतीमध्ये काय चालतं आणि बारामतीकरांना काय पाहिजे असतं हे नक्कीच त्या ठिकाणी कळणार नाही. म्हणूनच त्यांना जेव्हा बारामतीची जबाबदारी दिली गेली होती त्यांनी तिथं काय उत्मात केला, कशा पद्धतीने तिथल्या असणाऱ्या बारामतीकरांबरोबर आणि तिथे असणाऱ्या पद्धतीकरांबरोबर बोलले हे बारामतीकरांना माहीत आहे. त्यामुळे बारामतीबद्दल माहीत नसताना उगाच तिथं पतंग उडवण्याचा प्रयत्न काही जण करत असतील तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी थांबवाव्यात. त्यांचं असं म्हणणं आहे की दादाच्या मृत्यूनंतर सर्व जे काही सहानुभूती आहे ते घेण्याचा तुम्ही लिगसी जे आहे ते तुमच्या भूतीपर्यंत त्यासाठी तुम्ही हे सर्व करताय आणि ज्या प्रकारे शरद पवार साहेबांचं नाव त्यांनी वापरू नये असं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही देखील अजित पवारांचं नाव आणि फोटो वापरू नये असं देखील ते म्हणाले. बौद्धिक क्षमता ज्यांची नाही त्यांच्याबद्दल मी खूप जास्त बोलून न तुमचा न त्यांचा नाही तर लोकांचा वेळ त्या ठिकाणी घेणार. पवारसाहेब आज जिवंत आहेत. पवारसाहेबांनी त्या ठिकाणी स्वतःहून सांगितलं माझं नाव वापरू नका, वापरा. मोठे नेते आहेत. पुढचे अनेक वर्ष ते आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करणारे या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांसाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण तिथं काम करणारे. दादा आज आपल्यात नाहीत. एखादा व्यक्ती आपल्यात जेव्हा नसतो तेव्हा त्यांचा फोटो वापरणं, त्यांचे विचार पुढे घेऊन जाणं याच्यावर कोणाचा हक्क नसतो. विचाराचे वारसदार जे असतात तेच तशा लोकांचे विचार पुढे घेऊन जात असतात. जे भपकीगिरी करत असतात, ज्यांना फक्त सत्ता पाहिजे असते, ज्यांना कोणाच्या समोर त्या ठिकाणी झुकायचं असतं त्यांचा विषय वेगळा. आम्ही विचाराचे वारसदार आहोत. त्यामुळे आम्ही विचार पण त्यांचा फोटो पण त्यांचं कार्य पण पुढे घेऊन 100% जाणार म्हणजे जाणार. तुमचे सर्व खासदार आमदार त्यांच्याकडे येणार होते. त्यांच्याकडे अनेक प्रस्ताव आहेत तुमच्या आमदारासाठी. फक्त एक आमदार आणि एक खासदार तुमच्या पक्षात उरतील, बाकीचे सगळे आमच्याकडे येतील असं देखील ते म्हणाले. त्यामुळे आमदार खासदारांची मुवमेंट असताना आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेतलं नाही म्हणाले. ते फार मोठे नेते झाले ते. अजितदादा असताना अजितदादा काय विचार करत होते, कुठल्या अँगलनी काम करत होते लोकांना त्या ठिकाणी माहीत. ज्यांना राजकारणाबद्दल काहीच तिथं माहीत नसेल आणि उगाच इथं नाकाने जर ते कांदे सोलायला लागले आणि त्याला आम्ही उत्तर द्यायला लागलो म्हणजे आमचीच लेवल कुठेतरी खाली आणल्यासारखी आहे. तुम्ही त्या ऑडिओ क्लिपचा उल्लेख केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आजकाल कोणते ऑडिओ क्लिप मिळतात एआयच्या माध्यमातून बनवले जातात. जर तुमच्याकडे ती असेल तर त्यांच्याकडे द्यावी. ते फॉरेन्सिकची तपासणी करून योग्य ते. त्यांना मला एवढंच सांगायचे ऑडिओ क्लिप काय मी ऐकली नाही हे मी मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे. ऐकली आहे सुनित्रा काकींनी आणि पार्थली. त्यांना जाऊन तुम्ही विचारा क्लिपमध्ये काय होतं, काय बोललं गेलं, कुठल्या लेवलला बोललं गेलं दादांबद्दल हे तुम्हाला तुमचेच नेते त्या ठिकाणी सांगतील. ते पत्र जे बाहेर आलं राष्ट्रवादीचं त्याच्यामध्ये तटकरे असतील पटेल असतील यांचा उल्लेख नव्हता. मात्र आज त्यांना विचारलं असतं त्यांचं असं म्हणणं आहे की अद्याप ते त्या पदावरती आहेत. मात्र मिस्टेक झालेली आहे, टायपिंग मिस्टेक किंवा टेक्निकल मिस्टेकमुळे ते त्या ठिकाणी नाव आलेलं. मात्र सध्या ते पदावरती तेच असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग टाईप रायटरला घरी पाठवा. त्याच्याकडनं बऱ्याच चुका त्या ठिकाणी व्हायला लागल्या. एवढंच बोलावं लागेल. वनमंत्री गणेश नाईक यांनी असं म्हटलंय की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना घेरलं जात आहे. त्यांच्याच पक्षामध्ये का त्यांच्या पक्षाच्या बाहेरून? का त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय हे लोकांना त्या ठिकाणी माहीत. त्यामुळे गणेश नाईक बोलत असताना कदाचित भाजपमध्येच काय चाललं आहे ते बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतील. आम्ही कुठं घेरतोय?
आम्ही तर उलट सरकारच्या विरोधात सामूहिक सरकार जबाबदार आहे या अनुषंगाने त्या ठिकाणी बोलत आहे. त्यामुळे गणेश नाईक आतल्या आत ज्या खेळ्या भाजपकडनं केल्या जातात याबद्दल कदाचित चुकून बोलून गेले असावेत. आणखी एक महत्त्वाचा त्यांनी उमेश पाटलांनी शेवटचा आणखी एक महत्त्वाचा आरोप केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दादांच्या अपघाताबद्दल तुम्ही सर्व पाठपुरावा करताय, सर्व माहिती बाहेर काढताय, मग पवार साहेब काय याबद्दल बोलत नाही? कारण का पवार साहेब सुरुवातीला म्हणलेले की हा घातपात नसून हा अपघात आहे सुरुवातीला बोललेले, मात्र पवार साहेबांना तुम्ही का सांगत नाही किंवा पवार साहेब याबद्दल का बोलत नाहीत, याचा देखील प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित. आता जी व्यक्ती माझ्याबद्दल एवढ्या सगळ्या काही गोष्टी बोलत आहे त्या व्यक्तीला जर झोपायचं सोंग घेतलं असेल, याच्या आधीचे माझे प्रेस कॉन्फरन्स बघितले नसतील तर त्याच्याबद्दल बोलून कशाला गाळामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी पोहायचं. त्यामुळे त्याला काय बोलायचं होतं त्या ठिकाणी बोलत राहील. त्या व्यक्तीकडं आम्ही बघत नाही, लक्षही देत नाही आणि त्या लेवलचे विचाराच्या लेवलचे ती काही व्यक्ती आहे असं आम्हाला वाटत नाही. तुमच्या वेळावर तुमचा त्यांना इशारा काय असणार? कारण का असे खूप आरोप केलेले आहेत, नेहमी ते बोलत आहेत, काय इशारा असणार तुम्हाला? आम्ही आमच्या लेवलच्या नेत्यांना इशारा देत असतो. आम्ही जे वैचारिक दृष्टिकोनातून खालच्या लेवलला त्या ठिकाणी काम करतात आणि नको त्या व्यवहारामध्ये अडकून असतात अशा लोकांना आम्ही भाव पण देत नाही आणि भीक पण घालत नाही. मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. आज आपण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जर बघितलं तर पेट्रोल आपल्याला मिळत नाही, डिझेल तिथं मिळत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव त्या ठिकाणी मिळत नाही, महिलांचे अत्याचार आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत, महागाई वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आज या खऱ्या अर्थाने विषयांवर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, पण तो मुद्दा आपल्याला सोडवायचा असेल तर सत्तेत असणाऱ्या लोकांनी विश्वासात घेऊन आंदोलनाची वेळ न आणता चर्चा करून तो मार्ग त्या ठिकाणी सोडवावं असं आमचं मत आहे. आणि पूर्णपणे आरक्षणाचा मुद्दा हा सोडवायचा असेल तर मग एकच मार्ग आहे, ते म्हणजे ज्यांच्याकडे जास्त मतदान आहे पार्लमेंटमध्ये त्या लोकांना विश्वासात घेऊन आपल्याला अधिवेशनामध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये विरोधकांना सुद्धा विश्वासात घेऊन एक बदल संविधानामध्ये त्या ठिकाणी बदल करून आरक्षणामध्ये मराठा समाजाला नाही तर इतर समाजाला आरक्षण तिथंच पार्लमेंटमध्ये आपल्याला देता येईल. म्हणजे दिल्लीचा हा विषय आहे आणि हे नेते जे सत्तेत आहेत त्यांच्या माध्यमातूनच हा विषय सुटू शकतो. त्यामुळे उगाच आरोग्याला त्रास न देता सरकारकडनं प्रस्ताव पुढे यावा, चर्चा करून याला मार्ग काढावा असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कारण का जे निवडणूक आयोगातला जे सुनेत्राताईने जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रात त्यांची नावं नसणं, जवळपास जुनं पत्र होतं, मात्र 17 तारखेचं काय ते पत्र होतं, आज त्यांनी रिॲक्शन दिलेले, एवढा वेळ का लागला त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी या पत्राबद्दलचं तुम्हाला काय वाटतं? तथाकथित जी क्लिप आहे ती काकींनी ऐकली असावी, पार्थली ऐकली असावी, त्यांच्या इतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ऐकली असावी आणि ती ऐकल्यानंतर ज्या लोकांचं नाव तुम्ही घेता, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, त्यांना मुद्दामूनच मग त्या यादीतून कापण्यात आलं असावं. आता आज का त्यांनी असं वक्तव्य केलं हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येत नाही. शेवटी त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांची पार्टी वेगळी आहे, त्यांची काम करण्याची पद्धत तिथं वेगळी आहे. त्यामुळे याच्यावर मला असं वाटतं की लोकांना आता कळालेलं त्या पार्टीमध्ये काय चाललेलं आहे. त्यामुळे खूप त्या विषयावर चर्चा करून खूप आपल्या सगळ्यांचा वेळ घेणार नाही. पार्टी फंडचा देखील विषय बाहेर आलेला, निधी दुसरीकडे घेतात, त्यांना जर विचारण्यात आलं त्यामुळे आम्हाला इतका माहिती नाही, पूर्णपणे माहिती करून त्याबद्दल बोलेल. कारण का त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं होतं की जे काही पार्टी फंडातून इतर खर्च होते त्याबद्दल देखील नाही आहे ना. जो खर्च काय झाला असेल, आता नवीन ज्यांना तेच ब्युटी पार्लरचा खर्च वगैरे जो काय तिथं त्याच्यामध्ये असेल तर पूर्वी त्याच्यातून खर्च होता तर दादांना चालत नव्हता. आता त्यावेळेस ट्रेजरीची नाहीतर पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या काही विशिष्ट लोकांकडे होत्या, आज त्यांच्याकडे नाही आहेत. नवीन व्यक्ती आता त्याच्यावर बसलेली आहेत, कदाचित पार्थच बसलेला असावा. पार्थली ऑडिट करावं, काय झालं कसं झालं हे समजून घ्यावं. आणि जर पूर्वीच्याच पद्धतीने एखादी पार्टी चालत असेल तर उद्या जाऊन पार्टीला आर्थिकसुद्धा अडचणी येऊ शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.